बारामतीमध्ये काय परिस्थिती आहे ते सुद्धा पाहूयात। लोकसभा निवडणुकीचा पराभव पचवून अजित पवार नव्या दमानं विधानसभेच्या तयारीला लागलेत। मात्र अजित पवारांनी बारामतीतून उमेदवारी न लढण्याचे संकेत दिल्यामुळे एक नवा ट्विस्ट निर्माण झालाय। शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार हे बारामतीच्या आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा आहे। तर अजित पवार पार्थ पवारांना संधी देतील अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते। पवार काका पुतण्या बारामतीत भाकरी फिरवणार का, पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। शरद पवारांचा अभेद्य किल्ला, विधानसभा असो की लोकसभा, बारामतीकरांनी नेहमीच पवार कुटुंबाला बळ दिलं। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काका शरद पवार विरुद्ध पुतण्या अजित पवार संघर्ष पेटलाय। लोकसभेला काकानं पुतण्याला धोबीपछाड दिला, आता विधानसभेला अजित पवार याची परतफेड करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। बारामतीतून अजित पवारांच्या विरोधात शरद पवार यांचा उमेदवार कोण याची उत्सुकता सर्वांनाच आहे। दरम्यान बारामतीतून निवडणूक लढवावी की नाही याबाबत अजित पवारांच्या मनात शंका आहे। मागील काही दिवसापूर्वीच अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक नसल्याचं म्हटलं होतं। त्यामुळे बारामतीमधून अजित पवार यांचे पुत्र जय पवार निवडणूक लढवतील अशा चर्चा होत्या। उमेदवार कोणीही असला तरी संघर्ष शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच होणार आहे हे मात्र निश्चित। 2019च्या निवडणुकीत अजित पवारांविरोधात गोपीचंद पडळकर मैदानात होते। यावेळी अजित पवारांना 1,95,641 मतं मिळाली होती, तर गोपीचंद पडळकर यांना अवघी 30,000 मतं मिळाल्यानं त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं। मात्र आतापर्यंत बारामतीतून अजिंक्य राहिलेल्या अजित पवारांसाठी यंदाची निवडणूक तितकी सोपी राहिलेली नाही, कारण यावेळी खुद्द शरद पवारच अजित पवारांच्या पराभवासाठी मैदानात उतरतील। पक्षनिष्ठा हा प्रचाराचा मूळ मुद्दा ठरण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी विकासाच्या मुद्द्यावरून मतदारांना साथ घातली, मात्र विकासाच्या मुद्द्यापेक्षा राष्ट्रवादीतील फुटीचा मुद्दा मतदारांना अधिक जवळचा वाटला। त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा याच मुद्द्याला हात घालतील असा अंदाज आहे। बारामतीमध्ये मराठा आणि धनगर समाजाचं प्राबल्य आहे, त्यामुळे या दोन समाजाच्या पाठिंब्यावरच आमदारकीचं गणित ठरवलं जातं। सोबत मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा प्रभावही बारामतीत पाहायला मिळू शकतो। बारामतीचा विकास ही बारामतीकरांची पहिली अपेक्षा आहे, त्यामुळे कार्यक्षम नेता ही मतदारांची पहिली निवड ठरू शकते। बारामतीचे विविध प्रश्न मार्गी लावणारा कार्यक्षम आमदार मिळावा ही मतदारांची अपेक्षा आहे।